इंग्रजी पण शिकायला तुम्ही इंग्रजी पण शिकायला पाहिजे, पण आपली मराठी भाषा पण ही मनापासून शिकायला पाहिजे. आपली मराठी भाषा पण खूप छान आहे. अरे वाह, घडी तोंडावर बोट. काय नाव तुझं? भाग्यश्री. भाग्यश्री, जेवली का तू? हो. काय जेवली? कढी. सर, असं नेमकं काय आहे तुमच्या शाळेचं वैशिष्ट्य की इतके विद्यार्थी 250 पेक्षा जास्त पट मी जिल्हा परिषद शाळांचा बघतोय? सुट्टीच्या दिवशी इथं क्लास घेणं आणि तो क्लास रिझल्ट ओरिएंटेड दाखवणं. सकाळी 8 वाजल्यापासून आमच्या गावात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असतं. त्या शिक्षकांना पण घरी कामं असतात, त्यांची पत्नी पण ओरडते किंवा काहीचे मिस्टर ओरडतात की हे राहिलं रे, तुम्हीच काय शाळेत तुम्हाला पगार जास्ती मिळतो का? पण ज्यांना खरंच आवड आहे आणि ते करतात तर त्यांच्या मागे भक्कम उभं राहणं ही आमची वैयक्तिक भूमिका आहे. नाही, बिलकुल रडत नाहीत एकदम. म्हणजे मुलं आमचे एवढे चंट आहेत, माझ्याही पुढे शिक्षकांच्याही पुढे आहेत, एवढे हुशार आहेत. फक्त त्यांना द्यायचं काम आहे. तुला काय व्हायचंय? मला पोलीस. खरं खरं सांग. खरंच. पोलीस मध्ये काय व्हायचंय तुला? पोलीस मध्ये ही बघा असं म्हणजे. अच्छा, मला काल तर डॉक्टर सांगितलं होतं. कुठला पिक्चर आवडतो तुला? छावा. छावा. अरे वा, छावा चित्रपट कोणावरती आहे मुलांनो? छत्रपती संभाजी. आपण एकदा जोराने नारा देऊयात का? बोला, छत्रपती संभाजी महाराज की असेल, आकडेमोड असेल, गुणाकार, भागाकार यासारख्या गोष्टी येत नाहीत. आणि हा जो डेटा आहे तो स्वतः केंद्र सरकार वेळोवेळी पब्लिश करत असतात. याबद्दल सर आपलं एकंदरीत काय मत आहे? शिक्षक म्हणून आपण कुठं कमी पडतोय असं तुम्हाला वाटतं? मागच्या वर्षी त्याच शाळेमधून माझे 13 विद्यार्थी सिलेक्ट झाले होते. 13 विद्यार्थी एकाच वर्षी एका शाळेमध्ये? हो हो, एकाच शाळेमध्ये. आणि त्या ठिकाणच्या 7.5 वर्षाच्या सेवेत जवळपास माझे 48 विद्यार्थी नवोदयला लागले. क्या बात. आणि 20 विद्यार्थी स्कॉलरशिप होल्डर आहेत. हाथी घोड़े तो तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पर भारी है. छत्रपती संभाजी महाराज की जय. मित्र, तुकडोजी महाराज असं म्हणतात की या कोवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसता प्रकटतील समाजी शेकडो महापुरुष. प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की शान है, वीरों का मैदान इसमें भक्तों के भगवान है. ही लहान लहान मुलं खऱ्या अर्थानं भारताचं भविष्य आहेत. आज आपण बघतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. परंतु ज्या ठिकाणी हे शिक्षण मिळू शकतं अशा ठिकाणचे सुद्धा आता 2 प्रकार झालेले आहेत. एक असतं सरकारी ठिकाण, ज्याला आपण सरकारी शाळा म्हणतो, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, इतर माध्यमिक शाळा असतील किंवा खाजगी अनुदानित शाळा असतील. दुसऱ्या शाळा झाल्या आहेत त्या म्हणजे पूर्णतः खाजगी, ज्यांना आता इंग्लिश स्कूल, सेमी इंग्लिश स्कूल, CBSE अफिलिएटेड स्कूल, CBSE बोर्ड स्कूल, ICSE स्कूल असं म्हटलं जातं. एका इकडे आम्हाला दिसतो भारत तर दुसरीकडे इंडियाचं चित्र दिसतं. परंतु काय या सरकारी शाळांमध्ये खरंच विद्यार्थ्यांची गुणवत्ता, बुद्धिमत्ता विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होतात? काय असं झालेलं आहे की जिल्हा परिषद शाळांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे, विद्यार्थ्यांची पटसंख्या सुद्धा कमी होत चाललेली आहे. प्युपिल टीचर रेशो म्हणजे किती विद्यार्थ्यांच्या संख्येमागे किती शिक्षक असावेत या संदर्भामध्ये राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 15 मार्च 2024 रोजी GR काढून महत्वाचा संच मान्यतेचं धोरण नवीन ऍक्सेप्ट केलं. याला कोर्टामध्ये सुद्धा चॅलेंज केलं गेलं. त्यानंतर आता पुन्हा कोर्टाने आदेश दिलेला आहे की होय, हे जे धोरण आहे ते योग्य आहे. या धोरणाचा नेमका विद्यार्थ्यांच्या वाढीवरती, विकासावरती काय परिणाम होऊ शकतो का? जिल्हा परिषद शाळांनी काय केलं पाहिजे की जेणेकरून त्यांचा विकास होईल, वृद्धी होईल, विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, पालकांचा कल जिल्हा परिषद शाळांकडे वाढेल? या संदर्भामध्ये आज आपण आलेलो आहोत जिल्हा परिषद प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तोंडगाव या ठिकाणी. या शाळेमध्ये 1 पासून ते 7वी पर्यंतचे वर्ग जोडलेले आहेत आणि साधारणतः 250 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या या शाळेची आहे. चिमुकल्यांसोबत आज आपण बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत त्यांना त्यांची शाळा आवडते का. तर चला तर मग सुरू करूयात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडगाव येथील या चिमुकल्यांसोबत, येथील शिक्षकांसोबत आणि पालकांसोबतचा संवाद. विष्णू सर नमस्कार. नमस्कार. विष्णू सर, मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की ही छोटी छोटी मुलं यांना शिकवणं खरंच खूप चॅलेंजिंग असतं, कठीण असतं. मोठ्या मुलांना आपण धाक देऊन किंवा ते स्वतः जेवढे मॅच्युअर असतात की त्यांना आपण काही जरी सांगितलं शांत बसा की शांत बसतात. ह्या मुलांना दिवसभर शांत बसून ठेवणं काही सोपी गोष्ट नाही. या मुलांना सकाळी 10 पासून संध्याकाळी 5 पर्यंत तुम्ही कसं सांभाळता? नाही, या मुलांना ज्यावेळेस हे शाळेच्या गेटच्या आतमध्ये येतात
बिलकुल आम्ही त्यांच्यासारखं होऊन त्यांना हँडल करत असतो आणि त्या विद्यार्थ्याच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या ज्या समस्या असतात त्या समस्याचं निराकरण करून त्यांना शाळेमध्ये कशा प्रकारचं करमणूक होईल असं वातावरण आम्ही या ठिकाणी निर्माण करून देतो आणि शाळेचा दिनचर्या पार पाडत असतो. सर, एकंदरीत आपण पाहतो की लहान लहान मुलांमध्ये सुद्धा बाहेर गावी जायचं, शिकायचं, इंग्रजी शाळांमध्ये जायचं असं फारसं आकर्षण आपल्याला दिसून येतं. या मुलांना आपण आपल्या शाळेमध्ये नेमकं काय वेगळं देतोय की ज्यामुळे हे विद्यार्थी आपल्या शाळेकडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडगावकडे खूप मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत? आमच्या तोंडगावच्या शाळेमध्ये ज्या कॉन्व्हेंटला फॅसिलिटीज आहेत त्याच फॅसिलिटी आम्ही या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून द्यायला लागलो. आणि जो राहिला इंग्लिश सेमी इंग्लिशचा प्रश्न, आमच्या इथले सर्व शिक्षक, तज्ज्ञ शिक्षक आहेत, ते विद्यार्थ्यांना सेमी इंग्लिशचं ज्ञान हे जे कॉन्व्हेंटमध्ये भेटते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीत आम्ही या ठिकाणी देत असतो. आमच्या इथल्या मुलाची इंग्रजी अतिशय चांगल्या पद्धतीची आहे आणि चांगले इंग्रजी वाचन आणि लेखन करू शकतात. वा. रान पाखरा रोज सकाळी एसी माझ्या घरा, गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा, शरीर निरसर शोभे झाला ठिपक्यांची त्यावरी, सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी, पायाची मुकले पंखाची मुकले देह तुझा सानुला, अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला, रात्र संपता डोंगर चरुणीवर येतो भास्कर, तूही त्याच्या संगेसी गात गात सुस्वर, तुझ्या सारखे जावे वाट उडत माझे नेवरी, नेशील का माझा तुझ्या बिरांडी बसवून पंखावरी, माय तुझी येईल सूर्य येईल भेटायला, माझ्याच होईल सख्या पाखराने एकदा मला, होईल सख्या पाखराने एकदा मला. काय नाव तुझं? भाग्यश्री. भाग्यश्री, जेवली का तू? हो. काय जेवली? कढी. कढी जेवली. काय कोण्या वर्गात आहे तू? तिसरा. तू ग? तिसरा. बढिया. सर, 6वी आणि 7व्या वर्गाला या ठिकाणी सामाजिक शास्त्र विषय शिकवतात. सर, सामाजिक शास्त्र विषय शिकवत असताना नेमक्या काय अडचणी येतात या विद्यार्थ्यांना? कारण की आपण बघतो की आता जस्ट त्यांची ग्रोईंग स्टेज आहे आणि अचानक त्याच्याकडे ज्यावेळेस येतो इतिहास किंवा भूगोल, नागरिकशास्त्र असं विषय घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण करण्यासाठी तुम्ही नेमकं काय करता आणि सुरुवातीच्या स्टेजला विद्यार्थी सामाजिक शास्त्रांकडे कसं बघतात? तर सामाजिक शास्त्र हा विषय शिकवत असताना विद्यार्थ्यांना काही संकल्पना समजायला कठीण असतात, तर त्यामुळं आम्ही काही शैक्षणिक साहित्याचा वापर करतो. नकाशे, त्याच्यानंतर काही प्रतिकृती. प्रत्येक वर्गात आमचे LED TV आहे, त्याच्यावर नवीन नवीन व्हिडिओ ते मुलांना दाखवतो आणि त्यामधून त्या संकल्पना त्यांना स्पष्ट. आपल्या शाळेमध्ये LED पण आहेत प्रत्येक वर्गात. टीचिंग इंटरॅक्टिव्ह पॅनल सुद्धा आहेत सर? अरे वा. हो का? नमस्कार सर. आपल्या या शाळेमध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल सुद्धा आहेत, ही महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही बघता इंटरॅक्टिव्ह पॅनल वरती सगळे? अरे वा. सगळेजण? कोणकोणते विषय शिकवले जातात तुम्हाला इंटरॅक्टिव्ह पॅनल वरती? बोला बोला. विद्यार्थ्यांमध्ये ज्यावेळेस आपण शिकवतो त्यावेळेस प्रतिकृती, नकाशे ते दाखवतो, त्यावेळेस व्हिडिओ पाहण्यासाठी त्यांची उत्सुकता असते आणि प्रत्येक संकल्पना आणि संज्ञा स्पष्ट करण्यासाठी त्याची खूप मदत होते. आपल्यासोबत विद्यार्थी मित्रांनो, खरं असं पटसंख्येच्या दृष्टिकोनातून आता राज्य शासनाने संच मान्यतेनुसार जो निर्णय घेतलेला आहे की 6वी, 7वी, 8व्या वर्गाला सामाजिक शास्त्र, भाषा विषय आणि गणित विज्ञानसाठी कंपल्सरी शिक्षक असावा, याकडे तुम्ही कसं बघता? तर या जे विषय शिक्षक असावा यासाठी विषय शिक्षक हे पद हे अतिशय योग्य आहे आणि त्या विषयाची संपूर्ण संकल्पना आणि पूर्ण माहिती असलेले जर शिक्षक असले तर विद्यार्थ्यांना मूर्त संकल्पना, काही ज्या संज्ञा असतील तर त्या स्पष्ट होतील आणि मुलांना समजायला सोपं जाईल. हे होते आपल्यासोबत आदरणीय शाळा सुंदर सर. त्यांनी सामाजिक शास्त्र हा विषय शिकवताना नेमके विद्यार्थ्यांना कुठले चॅलेंजेस येतात, परंतु विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर
आम्हाला सोपं जात आहे, कारण की सगळ्याच्या सगळं इंटरॅक्टिव्ह पॅनलवरती शिकवलं जाते. हे विद्यार्थी बघा तुम्हाला खूपच निरागस दिसतात, कधी कधी भांडणं सुद्धा करतात, कधी करता की नाही भांडणं, आणि अभ्यास सुद्धा करता की नाही, रोज करता का, रोज खरं खरं करता असं का, बर. तुझं नाव काय बेटा? हॅलो, हाय, काय नाव तुझं? कल्याणी. कल्याणी. अरे वा. बाबांचं नाव? विजय. कोण्या गावची आहेस तू? तोंडगावची. कुठे? इथेच आहे. कोण्या वर्गामध्ये आहेस? 7व्या. बर बर बर. आज कोण वार आहे? आज का बुधवार. बर. तू आता मला सांग, 7व्या वर्गामध्ये रेग्युलर जो अभ्यास होतो, तर त्या व्यतिरिक्त शाळांमध्ये इतर काही शिकवलं जातं, म्हणजे स्पर्धा परीक्षांचं, स्कॉलरशिप एक्झामचं? हो, आम्हाला पाठक सर आय एम विनर या गाडीतलं थोडं थोडं शिकवतात. हा. तुला काय व्हायचंय? मला पोलीस. खरं खरं सांग. खरंच. पोलीस मध्ये काय व्हायचंय तुला? पोलीस मध्ये. हा, हे बघा असं म्हणजे. अच्छा, आम्हाला काल तर डॉक्टर सांगितलं होतं. तुझं नाव काय का दीदी? तुझं नाव सांग. राजेश्वरी. अच्छा, राजेश्वरी सोबत सुद्धा आपण संवाद करूयात. पायल, मला सांग, आपल्या शाळेचं एकंदरीत वातावरण कसं आहे? तुला खरंच मनापासून आवडतं? हो. बरं, तुला जर असं एक ऑप्शन दिलं की ह्या शाळा व्यतिरिक्त तुला आता एखाद्या इंग्रजी शाळेमध्ये जाऊन शिकायची संधी दिली पालकांनी, तर तुला कुठली शाळा आवडेल? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपली तोंडगाव की इतर एखादी खाजगी शाळा? जिल्हा परिषदच आवडेल. का बरं? कारण की इथं चांगले शिकवतात, सर्व शिक्षक पुन्हा चांगले शिकवतात सुद्धा, आणि आम्हाला डिजिटल बोर्डवर सुद्धा समजून सांगतात, म्हणून. तुला जिल्हा परिषद शाळा आवडते? बरं. आणि मग 10वी नंतर? 10वी नंतर मग आता ही जी तुमची सध्या शाळा आहे, ही किती पर्यंत आहे? 7वी. मग आता पुढच्या वर्षी? बाकलीवार. अच्छा, वाशिमला जाणार तू? बढिया, छान. आपण राजेश्वरी सोबत बोलूयात. बर राजेश, मुलांना हाताची घडी तोंडावर बोट. वा, हे बघा, हे काय म्हणतात? मी म्हटलं हाताची घडी तोंडावर बोट, तर कार्यकर्ते म्हणतात काय म्हटलं रे? 1 2. अच्छा, म्हणजे सगळं मामांनाच घे ने. मामाला काय म्हणत जाऊ नका, सध्या मामांचा खूप मान वाढलेला आहे. पण राजेश्वरी सोबत बोलूया. हाय राजेश्वरी. हाय. कुठल्या क्लासमध्ये आहेस तू? 7वीत. अरे वा, 7वी मध्ये आहेस. मला सांग बरं, तुला सर्वात जास्त कुठला विषय आवडतो? मला गणित आवडते. गणित आवडते तुला सर्वात जास्त? बर. मग मला सांग, गणित कोण शिकवतं आणि कशा पद्धतीने शिकवतात? आम्हाला गणित शिकवण्यासाठी आमचे पाठक सर आहेत, आणि ते आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गणित शिकवतात. त्याच्या स्टेप खूप छान आहेत, सिंपल आहेत, आणि ते पूर्ण आम्हाला समजतात सुद्धा. कविता म्हणायला आवडेल? हो. कविता म्हणतेस? कोण शिकवतो तुला भाषा विषय? आम्हाला मराठी विषय आमचे सासुंदर सर शिकवतात. अरे वा, खूप सुंदर शिकवत असतील. त्यांच्या नावामध्ये सुंदर आहे ना? बरं, मन मग आता एखादी सुंदर कविता. माझी मराठी कवितेचे नाव. माझी भाषा भावना ना देई, तिच्या राहावे ऋणी, तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल. कधी तप्त लोहा परी, कधी चांदणे शीतल, रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली. लेवनिया नाना बोली, माझी मराठी सजली. माझ्या भाषेचे अमृत प्राशल तो भाग्यवंत, तिचा नाही दुजा भाव असं कोणताही पंथ. अरे वा. तुझी जी शाळा आहे ती मराठी माध्यमाची की इंग्रजी माध्यमाची आहे? मराठी माध्यम. तुला आवडतं मराठीतून शिकायला? हो. बर, तुझं प्रेम आहे मराठीवरती? हो. बरं, जे मुलं इंग्रजी शाळांमध्ये शिकतात त्यांना तू काय सांगशील? मी त्यांना सांगेल की इंग्रजी पण शिकायला तुम्ही इंग्रजी पण शिकायला पाहिजे, पण आपली मराठी भाषा पण ही मनापासून शिकायला पाहिजे. आपली मराठी भाषा पण खूप छान आहे. अरे वा, राजेश्वरीने खूपच सुंदर उत्तर दिलेलं आहे. अर्थातच ही सगळी जी चिमुकली आहेत, कोणी पहिल्या वर्गामध्ये, दुसऱ्या वर्गामध्ये, 7व्या वर्गामध्ये, हा शेवटचा कार्यकर्ता कोण्या वर्गामध्ये आहे? काय नाव बाळा तुझं? अर्णव. अर्णव. पूर्ण नाव? अर्णव सुभाष गोटे. कुठला पिक्चर आवडतो तुला? छावा. छावा. अरे वा, छावा चित्रपट कोणावरती आहे मुलांनो? छत्रपती संभाजी. आपण एकदा जोराने नारा देऊयात का? बोला, छत्रपती संभाजी महाराज की.
खूपच छान. आपला हा अर्णव आहे, याला छावा चित्रपट आवडतो. अर्णव, कोणत्या वर्गामध्ये आहेस तू आणि तुझ्या वर्गामध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत? मी इयत्ता 7वी मध्ये आहे. माझ्या वर्गात 40 मुले आहेत. तुला आवडती तुझी शाळा? हो का बरं? सर, माझ्या शाळेत चांगले शिक्षक आणि सर्व गोष्टी आहेत म्हणून मला माझी शाळा आवडते. तुझ्या शाळेमध्ये मी बघतो खूपच मुलं येतं. ही सगळी गावातली येतात. का बरं तुला असं वाटत असेल की जे पालक आहेत किंवा तुझे आई वडील आहेत तुला ह्या शाळेमध्ये ठेवतात, असं काय कारण वाटते तुला? सर, ही शाळा जवळ आहे आणि चांगली आहे आणि सर्व शिक्षक वृंद चांगले आहेत. इथे आमचे आदरणीय इडोळ सर पण आहेत. दुसऱ्या बाहेरगावून मुलं पण इथे शिकण्यासाठी येत आहेत इयत्ता 5वी मध्ये. आता खूप मुलं अशी असतात की जे गाव सोडून शहराकडे जातात, बरोबर आहे, इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये. तू त्या विद्यार्थ्यांना काय सांगशील? गावामध्ये शिकायला पाहिजे की शहरामध्ये जाऊन इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये किंवा इतर ठिकाणी जायला पाहिजे? सुद्धा इंग्रजी आहे, त्यांनी इथे शिकण्यासाठी यावे. मराठी शिकली पाहिजे. आणि आपल्या गावात चांगले वातावरण, शाळा सुंदर आहे, इथे शिकले पाहिजे. तुमच्या शाळेच्या भिंतीवरती मला खूपच असे म्हणजे डेकोरेशन केलेलं आहे, नकाशे आहेत, त्याच्यानंतर मोठमोठ्या महापुरुषांची चित्र आहेत. यामधून तुम्हाला प्रेरणा मिळते, काही शिकायला मिळतं, वाचायला मिळतं नवीन? डिजिटल बोर्डवरती काय काय शिकतो तू? सगळे विषय शिकवले जातात. बर, छान. आपल्या सोबत सध्या बोलायला आहेत उपस्थित गावचे सरपंच आदरणीय विनायकरावजी गोटे. आपण त्यांच्याशी संवाद करूयात. विनायक सर, प्रथमतः आपलं गुरुजन चॅनलवरती मनापासून खूप खूप स्वागत आणि खरंच तुमचं मनापासून अभिनंदन की इतक्या अतिशय सुंदर शाळा ज्या गावामध्ये आहेत त्या गावचे आपण सन्माननीय सरपंच आहात, प्रथम नागरिक आहात. विनायक सर, आपली नेमकी काय भूमिका असते शाळेच्या विकासासाठी आणि एक सरपंच म्हणून, गावचे पहिले नागरिक म्हणून आपण ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कसं बघता? सर, पहिले म्हणजे तर गावची जी शाळा सुंदर रूप आलं हे केवळ माझ्या प्रयत्नामुळे आला असं अजिबात माझं म्हणणं नाही आहे. त्या गावातल्या प्रत्येक इथल्या नेत्यांनी या शाळेला स्वातंत्र्य दिलं आणि या शाळेचे जे कॅप्टन असतात, मुख्याध्यापक असतात, त्या प्रत्येकांनी त्यांच्या परीने ही शाळा चालवण्याचा प्रयत्न केला. जे बाह्य रूप असेल, आंतररूप असेल, पण आम्ही एवढ्यात काय केलं की जे गुणवत्तापूर्ण शिक्षक आहेत, ज्यांना खरंच शिकवण्याची आवड आहे, मुलं शिकवण्याची आवड आहे. मी केंद्रीय विद्यालय संघटनमध्ये 2012ला सर सिलेक्ट झालेलो होतो. मला शिकवण्याची अजिबात आवड नव्हती, त्यामुळे माझी पर्सनल भूमिका अशी होती की आपण पिढ्या बर्बाद करायच्या नाही. 1.5 लाख रुपये पगार भेटल, पण आपल्याला जर आवड नाही तर त्या पेशात आपण जायचं नाही. तर पण ज्याला आता कसं ग्रामगीतेत एक मन आहे की ज्यांनी माझे घर विसरावे त्यांनीच गाव माझे म्हणावे, तोच करील खरं सेवा जीवे भावे आपल्या गावाची. आता आमच्या गावचे काही स्टाफ आहेत, म्हणजे आपण काय केलं याच्यापेक्षा लोक आपल्याला काय म्हणतात की काय केलं, सुट्टीच्या दिवशी इथं क्लास घेणं आणि तो क्लास रिझल्ट ओरिएंटेड दाखवणं. सकाळी 8 वाजल्यापासून आमच्या गावात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असतं. त्या शिक्षकांना पण घरी कामं असतात, त्यांची पत्नी पण ओरडते किंवा काहीची मिस्टर ओरडतात की हे राहिलं रे, तुम्हीच काय शाळेत, तुम्हाला पगार जास्ती मिळतो का? पण ज्यांना खरंच आवड आहे आणि ते करतात तर त्यांच्या मागे भक्कम उभं राहणं ही आमची वैयक्तिक भूमिका आहे. आमचे कॅप्टन असतील या पूर्ण याचे सुभाष सर, ते वारंवार या शिक्षकाला जी अडचण असेल ती बरोबर करत असतील. आता हे काय होतं याच्या अगोदर की मी काय केलं, आता हे शिक्षकाला म्हणायचं काम नाही की हे जसे आले नवीन स्टाफ तर 30 ते 40 विद्यार्थी वाढले आमचे. आदरणीय सर, जसा हा नवीन स्टाफ आमच्या गावात आला तसं 30 ते 40 विद्यार्थी नवीन ऍडमिशन ज्या बाहेर गावच्या, आणि मला वाटतं पंचायत समिती विस्तार अधिकाऱ्याचा मुलगा पण आमच्या गावात आला. म्हणजे जे यायचे हेड आहेत त्यांनीच याच्या गुणवत्तेवर हे टाकला, विश्वास टाकला की बुवा माझा मुलगा इंग्लिश मिडियमच्या शाळेत न शिकता तोंडगावच्या जिल्हा परिषद शाळेत चांगला राहील. आणि कोणत्या शिक्षकांनी मी काय शिकवतो याचं मला कधी रिपोर्टिंग नाही दिलं. मी गावात फिरतो, कानाकोपऱ्यात एखाद्या पागल माणसापासून तर एखाद्या पदाधिकाऱ्यापर्यंत जायचं माझं काम असते. आता मला रिपोर्ट येतात, इडोळे सर 1 नंबर आहेत, पाठक सर 1 नंबर आहेत, मापारी मॅडम छान येतात, सुभाष सर काम चांगले करतात. हे गावात आपण आपल्या भूमिका चांगल्या केल्या का नाही की आपोआप कानाकोपऱ्यातून आवाज येत राहतात आणि त्याचं ओरिएंटेड काय होतं नंतर ते रिझल्ट मध्ये येतं. होय, बस एवढीच भूमिका आहे की यायचं काम पद्धतशीर इमानदारीने केलं की रिझल्ट येते. निश्चितच सर, आपल्यासारखे प्रतिनिधी ज्या वेळेला प्रचंड विश्वासाने आपल्या शाळेमधल्या जिल्हा परिषद शाळांवरती जे शिक्षक आहेत त्यांच्यावरती एवढा विश्वास जर टाकत असतील तर निश्चितच आपला हा विश्वास सार्थ लावण्यासाठी
ही जी सर्व शिक्षक मंडळी आहे ती पूर्ण प्राणपणाने या ठिकाणी आपले वैयक्तिक कामं बाजूला सारून विद्यार्थ्यांच्या हितासाठी निश्चितच प्रयत्न करतील आणि आपल्यासारखे लोकप्रतिनिधी प्रत्येक गावामध्ये असावेत की जे शिक्षकांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहावेत. सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. सर हे तोंडगाव या गावामध्ये अडचण अशी शिकवण्यामध्ये कुठलीच नाही, कारण पालक एवढे इथे दक्ष आहेत की आपली कुठलीही अडचण असली तरी ते एका मिनिटात सोडवतात. पण काही आहेत की ज्यांना किंवा साहित्य वगैरे नाही मिळत तर ते आमचे सुभाष सर जे आहेत ते सुद्धा आम्हाला मदत करतात. त्याच्यामुळे अडचण अशी म्हणजे अशी काहीच नाही की जी अशी सॉल्व्ह होणार नाही म्हणून. आपण बघतो की ग्रामीण भागातील लोकांचा मुद्दा लय शाळांकडे फारसा असा नाही आहे, खाजगी शाळांकडे जास्त आहे. आपण एक शिक्षिका म्हणून पालकांना नेमकं काय आवाहन कराल जिल्हा परिषद शाळांकडे येण्यासाठी? माझं म्हणणं असं आहे की आपण इंग्रजी भाषेकडे जास्त वळत आहोत, तर इंग्रजी भाषेमध्ये आमचे मुलं सुद्धा कुठेहीच कमी नाही आहे. तुम्ही जर आत्ता सुद्धा त्यांचा इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू किंवा स्वतःबद्दल माहिती विचारली तर आमच्या पहिल्या वर्गापासूनचे विद्यार्थी तुम्हाला सर्व इंग्लिशमध्ये बोलतात. पालकांना हेच म्हणेन की इथे जे शिकवलं जातं त्या म्हणजे इंग्रजी शाळेपेक्षाही इथे खूप चांगल्या पद्धतीनं असं शिकवलं जातं, हेच मी त्यांना सांगेन. आणि नेमक्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा असतो वर्गामध्ये? मी इथे इयत्ता 3रीला शिकवते. आम्हाला रुजू होऊन इथे फार कमी दिवस झालेले आहेत, पण खरं सांगायचं म्हणजे इथला अनुभव खूप चांगला आहे. मी आतापर्यंत जेवढ्याही शाळेमध्ये काम केलं त्याच्यापेक्षा इथल्या मुलांचा जो प्रतिसाद आहे तो खरोखर त्याचा वाखाणण्याजोगा आहे. म्हणजे मुलं अतिशय ॲक्टिव्ह आहेत आणि पालक लोकही कुठल्याही गोष्टीमध्ये पटकन सहभागी होतात. ही कडू आहे, परंतु अनेक लोक सांगतात की सत्य आहे की जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांचा पाहिजे तसं लक्ष विद्यार्थ्यांकडे नसतं. या वाक्याकडे आपण एक शिक्षक म्हणून कसं बघतो? या गोष्टीवर बोलायचं झालं तर खूपच चर्चा लांबत जाईल, कारण की दुसऱ्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसाही जरी असला तर आपण आपलं काम चालू ठेवायचं या मताची मी आहे. ताई, आपण 3ऱ्या किंवा 4थ्या वर्गातील विद्यार्थ्यांना रेग्युलर टीचिंग व्यतिरिक्त आणखी काही देतो का? उदाहरणार्थ शिष्यवृत्ती असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षांच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने तयारी करून घेतली? या शाळेमध्ये सगळ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये आणि सगळ्याच वर्गातली मुलं सहभागी असतात. इथे वेगवेगळे IIMB झालं, मंथन, परत स्कॉलरशिप, नवोदय अशा वेगवेगळ्या स्कॉलरशिपच्या परीक्षा होत राहतात. शिष्यवृत्तीच्या परीक्षा इथे होत राहतात आणि मुलांचे प्रतिसाद खूप चांगला आहे आणि शिक्षक लोकही वेळोवेळी मार्गदर्शन त्यांना करतच राहतात. आणि एकंदरीत शाळेचं वातावरण कसं आहे? जर तुम्हाला असं वाटेल की माझ्या या शाळेमध्ये आणखी काहीतरी ऍड करायचं आहे, ऍड ऑन करायचं आहे, अशी कुठली गोष्ट आहे जी मापारी मॅमला असं वाटेल की नाही आमच्या शासनाकडनं ही अपेक्षा आहे आम्हाला किंवा इतर कम्युनिटीकडनं ही अपेक्षा आहे, ही अजून गोष्ट आमच्या शाळेला हवी नाही? जसं एका मोठ्या प्रमाणात कम्प्युटर लॅब झालं, परत विज्ञानाची प्रयोगशाळा झालं, अशा गोष्टी जर शाळेला भेटत गेल्यात तर ते चांगल्याच होतील. थोडक्यात डिजिटल शाळा आता आजकाल सगळीकडे आहेच फॅड त्या गोष्टींचं, आणि त्याच्यामध्ये अजून भर पडत गेली तर ते शाळेसाठी फायदाच होईल. ताई, आपण अतिशय लहान मुलांना शिकवता, म्हणजे ज्या मुलांना हँडल करणं खूपच कठीण असतं. पहिल्या वर्गातील मुलं साहजिकच त्यांना शाळेची सवय नसते, आईच्या वडिलांच्या जवळ राहण्याची सवय असते. खूप रडतात असतात मुलं सुरुवातीला? नाही, बिलकुल रडत नाहीत. एकदम म्हणजे मुलं आमची एवढी चंट आहेत, माझ्याही पुढे शिक्षकांच्याही पुढे आहेत, एवढे हुशार आहेत. फक्त त्यांना द्यायचं काम आहे, ते घ्यायसाठी तत्पर असतात आणि हुशारही आहेत, अलर्ट आहेत. म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. रडणं वगैरे काहीच माहित नाही, पहिल्यापासून माहित नाही. आता 2-3 महिने झाले मी इथे आलेली आहे. मी याच गावची आहे, म्हणजे माझं माहेर आहे. माहेर आहे. हो, इथेच झालेलं आहे. हो, इथेच. हो. आणि त्याच्यामुळं वातावरण वगैरे सगळं माहीत आहे आणि मुलांचा IQ माहीत आहे. पण जेव्हा अनुभव आला तेव्हा वाटलं की नाही खरंच म्हणजे कसं माझं गाव आहे आणि माझ्याच सर्व मुलं माझीच आहेत असं, आणि त्यांच्यासाठी मला काम करायचं, याच्यातच माझा खूप मोठा आनंद आहे. आपण असं बघतो की आपली अशी अपेक्षा असते शिक्षक म्हणून की पालकांची म्हणजे सर्वसामान्य गावातील लोकांची मुलं आपल्या शाळेमध्ये असावी, शिक्षकांची मुलंच खाजगी शाळांमध्ये असतात. ते कारण तुम्हाला वाटतं की थोडासा पालकांचा जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे? दृष्टिकोन म्हणजे आहेत त्यामध्ये मुलांचा सर्वांगीण विकास होत असतो आणि सर्व शिक्षक म्हणजे पर्सनली त्यांच्याकडे लक्ष देत असतात.
आणि खाजगी शाळांमध्ये मात्र मला खरं सांगायचं म्हणजे दिखावा जास्त असतो. त्यामुळे मला असं वाटतं की सर्वांनीच म्हणजे जे शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा त्यांची मुलं खाजगी शाळेत न टाकता जिल्हा परिषदच्या शाळेमध्येच टाकावी असं मला वाटतं. रोज सकाळी एसी माझ्या घरा, गाणे गाऊन मला उठवशी मित्र जीवाचा खरा. शरीर निरसर शोभे झालं ठिपक्यांची त्यावरी, सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी. पाय चिमुकले पंख चिमुकले देह तुझा सानुला, आफाट आभाळातून कैसे उडता येते तुला. रात्र संपता डोंगर चढून वळे तो भास्कर, तूही त्याच्या संगे येशी गात गात सुस्वर. नमस्कार. नमस्कार सर, आपण कुठल्या वर्गाला शिकवता, नेमकी कुठले चॅलेंजेस सध्या तुम्हाला येत आहेत आणि आपला परिचय? सर, मी संदीप सुधाकरराव पाठक, विषय शिक्षक विज्ञान गणित. अच्छा, हे दोन विषय आहेत माझे. आपण विज्ञान आणि गणित हे दोन्ही विषय शिकवतो मी. हा, इयत्ता 6वी आणि 7वीला. बर. तर या शाळेत मी 9 सप्टेंबर 2025 रोजी रुजू झालो. बर. यापूर्वीची माझी शाळा कळंबा महाली होती. बर. यानंतर ही मोठी शाळा निवडण्याचं एक कारण असं आहे की मला या मुलांकडून आपल्या जिल्हा परिषद शाळेकडून खूप अपेक्षा आहेत. होय. आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला जो काही प्रयत्न करावा लागेल त्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आणि याचं एकमेव कारण असं आहे की जिल्हा परिषदेच्या शाळा नुसत्या टिकल्याच नाही पाहिजेत, तर गुणवत्तापूर्ण शिक्षणामध्ये त्या सर्वांमध्ये भारी पडणार याची आपल्याला शाश्वती आहे. त्यासाठी मी ही शाळेची निवड केलेली आहे. बर. सर, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा की जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा न येण्यामागचा दृष्टिकोन हा असतो की इथे भौतिक सुविधा नाहीत. खाजगी शाळांमध्ये डिजिटल प्रोजेक्टर असतात, स्मार्ट बोर्ड असतात, रंगवलेल्या भिंती असतात, त्यांच्याकडनं ऑलिम्पियाड, स्कॉलरशिप एक्झाम्सची चांगली तयारी केली जाते. आपल्या शाळेमध्ये नेमकं वेगळेपण काय आहे? मला तुम्हाला शेअर करायला आवडेल की या शाळेमध्ये अशी कुठलीच सुविधा नाही की जी आपल्या प्रायव्हेट शाळेमध्ये आहे आणि ती माझ्या शाळेमध्ये नाही. बर. माझ्या शाळेमध्ये सध्या प्रत्येक वर्गामध्ये डिजिटल बोर्ड आहे. बर. तो बोर्डच नसून त्याच्यामध्ये अभ्यासक्रम पण आहे. पूर्ण इयत्तेचा अभ्यासक्रम इयत्तानिहाय त्यामध्ये आहे. त्यानंतर आता आपण जी ही स्क्रीन बघतोय ही लर्निंग लिंक फाउंडेशन या संस्थेमार्फत NGO मार्फत दिलेली आहे. आणि NPCI त्याला फंडचं सप्लाय करते. आणि त्यानुसार अशा अनेक प्रकारचे प्रोजेक्टर आपल्याकडे आहेत. याच्यामध्ये नवनीतचा 3 वर्षाचा इनबिल्ट अभ्यासक्रम माझ्याकडे आहे, जो की मी विद्यार्थ्यांना मराठीमध्येही शिकवू शकतो, इंग्रजीमध्ये पण त्याचं माध्यम आहे. आणि त्यानंतर संपर्क फाउंडेशन म्हणून एक NGO आहे, ती पण मुलांना 5व्या इयत्तापर्यंत शिक्षण देते. त्यानंतर डिजिटल साक्षर नावाचं एक चॅनल आहे, ते देखील आपल्याला विविध माध्यमातून शिक्षण देते. त्यानंतर ग्रंथालय, प्रयोगशाळा, त्यानंतर सगळ्याच बाबतीत जिल्हा परिषदेची शाळा ही कुठल्याच बाबतीत कमी नाही. आता प्रश्न असा आहे की जिल्हा परिषदेकडे लोकांचा जो पाहण्याचा कल आहे तो आपल्याला बदलण्यासाठी थोडासा आणखीन प्रयत्न करावा लागेल. जसं की प्रायव्हेट शाळेमध्ये मुलांचं थोडं जे शोबाजी म्हणतो आपण त्या प्रकारची रचना असते शाळेची. सगळ्याच गोष्टी एकदम साध्या सिंपल पद्धतीने काढल्या जातात. पण वाशिम मधल्या एका टॉपमोस्ट शाळेमध्ये नाव सांगणं योग्य राहणार नाही. मी त्यांना एक प्रश्न विचारला की आपल्या शाळेमध्ये थर्ड पार्टी इव्हॅल्युएशनची एखादी परीक्षा कंडक्ट तुम्ही करता का आणि त्यावर तुम्ही फोकस काय करता त्या संदर्भात? तर त्यावर त्यांचं उत्तर नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की आमचा अभ्यासक्रम आम्ही शिकवतो. आणि आता कुठल्याही शाळेमध्ये जर एक्स्ट्रा एफर्ट जर लावत असतील, जसं की शिष्यवृत्तीच्या परीक्षा, नवोदय परीक्षा, NMMS ची परीक्षा, यामध्ये जिल्हा परिषदेचेच मुलं अग्रेसर आहेत. त्या धर्तीवर आता आमच्याही शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षेला आम्ही मुलांना बसवणं सुरू केलेलं आहे. अनेक सर जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की अनेक विद्यार्थी असे आहेत शाळांमधले ज्यांना साधी अंक गणित असेल, आकडेमोड असेल, गुणाकार, भागाकार यासारख्या गोष्टी येत नाहीत. आणि हा जो डेटा आहे तो स्वतः केंद्र सरकार वेळोवेळी पब्लिश करत असतात. याबद्दल सर आपलं एकंदरीत काय मत आहे? शिक्षक म्हणून आपण कुठं कमी पडतोय असं तुम्हाला वाटतं? खरं तर या ज्या प्रायमरी गोष्टी आहेत यासाठी शासनाचे विविध प्रोग्राम, FLN नावाचा जो कार्यक्रम आहे पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान, त्यावर सध्या काम चालू आहे.
आणि त्यामध्ये कुठे कुठे पालकाची उदासीनता पण आहे की ज्या गोष्टी आपण पैशाने देतो त्यांचं व्हॅल्यू लोकांना जास्त असते आणि ज्या गोष्टी आपल्याला सहज प्राप्त होतात त्यामध्ये मग पालकाचं जे मुलांना शाळेत पाठवण्याचं प्रमाण आहे ते कुठंतरी कमी आहे. मुलगा डिस्कंटिन्यूड आहे. तसं तर रेग्युलर येणारा कुठलाही मुलगा अप्रगत असू शकत नाही. त्यासाठी शिक्षक देखील कसोशीने प्रयत्न करतात आणि त्याच धर्तीवर आमच्या जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी ससाने साहेब यांनी वी लर्न इंग्लिश नावाचा जो प्रोग्राम आहे तो या धर्तीवर चालू केलेला आहे. त्यामुळे मुलांच्या इंग्लिशमध्ये सुधारणा होण्यास मदत होते. त्यानंतर प्रयोगातून शिक्षण हा पण एक प्रोग्राम चालू केलेला आहे. त्यानंतर अभ्यास गट आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षकांचं शिक्षण परिषदेमधून मुलांना शिक्षकांना मार्गदर्शन केले जाते. यामुळं ती जी समस्या आहे ती आपण जरी संस्थेची जरी आकडेवारी असली तरी त्यामध्ये सुधारणा आपल्याला निश्चित येणाऱ्या काळामध्ये दिसेल. पाठक सर, अनेक वेळा आपण बघतो की दत्तावारे गुरुजींसारखे जे गुरुजी आहेत ज्यांनी जिल्हा परिषद शाळांचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. बरोबर आहे. आणि अशा शिक्षकांवरती नंतर नंतर फार अडचणी आल्या. आपण शिक्षक म्हणून सर ग्राउंड लेवलवरती काम करत असताना नेमके कुठले चॅलेंजेस तुम्हाला येतात परंतु ते शासनाच्या निदर्शनास येत नाहीत? जसं की आता शासनाची कराकडून एक अशी अपेक्षा आहे की त्यांनी सगळ्याच प्रकारच्या प्रशासकीय कामामध्ये आम्हाला मदत करावी. जसं की जनगणना आहे, काम आहे. मी स्वतः BLO आहे. त्यानंतर निवडणुका वेळोवेळी येणाऱ्या त्यामध्ये देखील आम्हाला समाविष्ट केल्या जाते. आणि शासनाचे जे विविध उपक्रम आहेत एक शासनाकडून माझी एकच अपेक्षा आहे की प्रत्येक प्रोग्राम जसा सरकारकडून येतो तसाच इथे राबवावा अशी जी अपेक्षा केली जाते ती थोडी जरा जास्त आहे शिक्षकाकडून. मग त्यामध्ये मुलांचा जो अपव्यय होतो आणि विद्यार्थ्याशी जे नातं आहे ते थोडंसं दूर होते. जसे की आता BLO चे काम आहेत किंवा आता वेगवेगळ्या लिंक्स येतात त्या आम्हाला भरणं कंपल्सरी असते आणि त्यांना म्हणजे एक्सक्यूज नाही आम्हाला त्या कामाला. एक शासकीय कर्मचारी म्हणून आम्हाला ते करावं लागते, कंपल्सरी करावंच लागतं. पण ते करत असताना विद्यार्थ्यावर अन्याय हा नक्कीच होतो. एकंदरीत सर आता आपण शिक्षक म्हणून साहजिकच सर शिक्षकांचं प्रशिक्षण व्यवस्थित होतंय असं तुम्हाला वाटतं किंवा जे होतंय प्रशिक्षण तर ते शिक्षक खूप गांभीर्यानं करतात? एक शिक्षक म्हणून तुमचं काय या संदर्भामध्ये मत आहे? प्रशिक्षण हा खरं तर शिक्षकांसाठी अपडेट राहण्याचा एक सर्वोत्तम मार्ग आहे. कुठलंही प्रशिक्षण त्याला ध्येय नसलेलं असं असू शकत नाही. प्रत्येक प्रशिक्षणामध्ये खूप नवीन गोष्टी घेण्यासारख्या आहेत, त्या आपण घेतल्याच पाहिजेत. कारण काळाची पावलं जर आपण ओळखली नाही तर आपण टिकू शकणार नाही. प्रशिक्षण महत्त्वाचं आहे, पण आता ते राबवत असताना फील्ड लेवलवर अनेक प्रॉब्लेम येतात आणि प्रत्येक गोष्ट व्यवहार्य असते असंच नाही. काही गोष्टीला आपल्याला थोडंसं फाटा द्यावा लागतो आणि काही गोष्टीला थोडं एक्सक्यूजही करावे लागते. सगळ्याच प्रशिक्षणाचा आपण पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न करतो. जसं की आता आमचंच एक खान अकॅडमीचं प्लॅटफॉर्म आहे ऑनलाईनचं, त्याचं आत्ताच मी प्रशिक्षण दिलेलं आहे माझ्या केंद्रामध्ये. तर आता याच्यातली सर्वात मोठी अडचण की पालकांना प्रत्येक पालक मुलांना फोन देईल अशी अपेक्षा जी शासनाने केलेली आहे ती 100% शक्य नाही, पण काही प्रमाणात ठीक आहे. मुलं आता अभ्यास करू लागतात पण 100%च करतील अशी अपेक्षा पण थोडीशी चुकीची वाटते. आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश होण्यासाठीची परीक्षा असते आणि त्यासोबतच शिष्यवृत्तीची परीक्षा असते. या दृष्टिकोनातून आपल्या शाळांमध्ये मार्गदर्शन होतं का? तर होत असेल तर कशा पद्धतीने? हा तर खरं माझ्या खूप आवडीचा विषय आहे. मी जेव्हापासून मला समजते तेव्हापासून स्पर्धा परीक्षेचे वर्ग घेणे आणि त्यातून विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या समोर जाण्याचा हा एकमेव मार्ग आहे. कारण आपण पाहतो साध्या क्लास 4 पासून क्लास 1 पर्यंत स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. दैनंदिन अभ्यासक्रम सोबतच स्पर्धा परीक्षा यासाठी आपल्या इथं 5व्या वर्गाला, 4थ्या वर्गाला आणि 7व्या वर्गाला तिन्ही वर्गाला शिष्यवृत्तीच्या परीक्षेचं मार्गदर्शन आम्ही यापूर्वीच चालू केलेलं आहे. त्या धर्तीवर दुसऱ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्व स्पर्धा परीक्षेला आमची मुलं बसलेले आहेत. त्यातून नक्कीच ते 4था वर्ग स्कॉलरशिप, 5वा वर्ग स्कॉलरशिप आणि 8व्या वर्गाची स्कॉलरशिप ते नक्की उत्तीर्ण होतील आणि पुढच्या स्पर्धा परीक्षेची ती तयारी करतील. सर आपण बघतोय 2007-8 पासून जे स्कॉलरशिप म्हणून जेवढे काही मानधन मिळत होतं स्कॉलरशिप मध्ये विद्यार्थ्यांना मात्र फीस मिळत ते खूपच कमी होतं. त्यावेळेस जी आहे तर ती सध्या सुद्धा तीच आहे. नाही, वाढली आता या वर्षी वाढली. मी सांगतो वाढलेली पण. आणि मला असं वाटतं या वर्षी 4थी आणि 5वी आणि हा ते बदल सांगायचं ते सांगतो मी तुम्हाला. मग प्रश्न विचारत असा मानधनामध्ये आणि सर एकंदरीत राज्य शासनाकडून मिळणारी शिष्यवृत्ती आहे ती समाधानकारक आहे का? आणि दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे यावर्षी शासनाने
इयत्ता सुद्धा ऍड केली आहे, तर याबद्दल आपलं काय? खरं तर इयत्ता ऍड नाही केलेली आहे. सुरुवातीला जे आपण लहान होतो किंवा चौथीत होतो त्यावेळेस जी स्कॉलरशिपची परीक्षा होती ती या वर्षीपासून चौथीला सुरू केली, आणि जी 8वीला स्कॉलरशिपची परीक्षा होती ती परत आता 7वीला सुरू केली. पण विद्यार्थ्यावर जे आता 5व्या वर्गात आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये, कारण तो विद्यार्थी आज 5व्या वर्गात गेला, त्याला 4थ्या वर्गात पुन्हा येता येणार नाही, म्हणून या वर्षी दोन्ही परीक्षा होतील, एक 4थीची, 5वीची, 7वीची, 8वीची. पण पुढच्या वर्षीपासून नियमितप्रमाणे 4थी आणि 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा होईल. त्याच्या मानधनासंदर्भात आपण प्रश्न विचारला होता. तर यापूर्वीचं मानधन थोडं कमी होतं. आता विद्यार्थ्यांना 4था जर शिष्यवृत्ती धारक झाला तर त्याला 5,000 रुपये, आणि 7वा जर उत्तीर्ण झाला तर त्याला 10वी पर्यंत 7,500 रुपयाच्या मानधनात सरकारनं वाढ केलेली आहे. ती एक चांगली गोष्ट आहे विद्यार्थ्यांसाठी. सर, एकंदरीत जिल्हा परिषद शिक्षकांसाठी पाठक सरांचा मेसेज काय असेल? आपल्याला जो दिलेला पगार आहे किंवा पैसा आहे तो पर्याप्त आहे. आता आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. समाज म्हणजे कोण? माझ्या भोवती अवतीभोवती जे मुलं बसलेले आहेत त्या मुलांना दर्जेदार शिक्षण माझ्याकडून कसं दिलं जाईल, आणि जिल्हा परिषदेचं नाव परत एकदा जिल्हा परिषद शाळेतून दर्जेदार विद्यार्थी कसे घडतील असाच माझा सर्व शिक्षकांना मेसेज राहील. आता आपली देण्याची वेळ आलेली आहे, तर आपण दिलं पाहिजे, समाजाला भरभरून दिलं पाहिजे. यापेक्षा एक चांगलं पुण्यकार्य कुठलंही नाही असं मी स्वतःही मानतो, आणि इतरांना देखील हाच मी मेसेज देईल. आता आपण बोलणार आहोत शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गोटे सरांसोबत. गोटे सर, प्रथमतः आपल्या गुरुजन चॅनलवरती खूप खूप नमस्कार आणि स्वागत आहे. सर, असं नेमकं काय आहे तुमच्या शाळेचं वैशिष्ट्य की इतके विद्यार्थी, 250 पेक्षा जास्त पट मी जिल्हा परिषद शाळांचा बघतोय? सर, पटसंख्या या ठिकाणी वाढण्याचे अनेक कारणं आहेत. त्यापैकी आमच्या शाळेमध्ये जे विविध उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवतो आणि पालकामध्ये जो आम्ही विश्वास निर्माण केला त्यामागचं एक खरं कारण आहे. बरं, आता अनेक पालक मी सर बघतो की ते जिल्हा परिषद शाळांना सोडून खाजगी शाळांकडे जातात, साहजिकच इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे. तुम्हाला असं काय वाटतं की जिल्हा परिषद शाळा नेमक्या कुठे कमी पडत आहेत आणि पालक त्यामुळं खाजगी शाळांकडे वळून राहिले? जर आपण पालकापर्यंत खरोखर पोहोचलो आणि त्यांना जर आपण खरोखर विश्वास दिला किंवा तुमच्या मुलाची गुणवत्ता आम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने करू, असं जर विश्वास आपण त्याच्या मना पालकापर्यंत पोहोचवला तर नक्कीच याच शाळेची नाही तर इतर शाळांची सुद्धा पटसंख्या वाढू शकते असं मला वाटते. तुमच्या शाळेमध्ये सर सध्या किती विद्यार्थी आहेत आणि किती शिक्षक आहेत? माझ्या शाळेमध्ये आम्ही जेव्हा सप्टेंबरमध्ये या ठिकाणी रुजू झालो तेव्हा 200 जवळपास 70-72 पटसंख्या होती या ठिकाणी. बरं, आणि आता जवळपास 300 जवळपास या ठिकाणी पटसंख्या वाढलेली आहे. 300 जवळपास. मला तर विश्वासच बसत नाही. एकीकडे सर महाराष्ट्र राज्यामध्ये 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या ही जवळपास 9,000 एवढी आहे. जिल्हा परिषद शाळा ह्या अगदी ICU मध्ये असल्यासारख्या आहेत. आणि आम्हाला खरंच खूप आनंद आहे की तोंडगावच्या शाळेमध्ये जवळपास 300 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. साधारणतः किती शिक्षक आहेत सर? आमच्या शाळेमध्ये जवळपास 9 शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहेत. बर, आणि पटसंख्या आमच्या शाळेची आणखीन कशी वाढेल या आपल्या जिल्ह्यामध्ये जी साखरा शाळेचं नाव आपण सध्या ऐकतोय त्या प्रकारची शाळा आम्ही करण्याचा मानस माझ्या सर्व सहकारी मित्रांनी आणि आम्ही घेतलेला आहे. आणि त्या पद्धतीची शाळा आम्ही नक्कीच पुढील भविष्यामध्ये म्हणजे पुढच्या वर्षीच नक्कीच आम्ही बनवू. होते आपल्यासोबत गोटे सर जे शाळेचे मुख्याध्यापक आहेत. अर्थातच त्यांच्या नेतृत्वामध्ये शाळेची पटसंख्या जवळपास आता 300 वरती पोहोचलेली आहे. आणि आपणा सर्वांना जसा शाळेचा आदरणीय सरांनी उल्लेख केला की माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये महाराष्ट्रामध्ये जी पहिल्याच वर्षी जी फेरी झाली होती त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाची शाळा म्हणून स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा साखरा जी वाशिम जिल्ह्यामधल्या वाशिमच तालुक्यामध्ये आहे त्या शाळेचं प्रचंड मोठं लौकिक झालं होतं. आणि सरांनी सुद्धा तो आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे की सर आमचं सुद्धा तेच टार्गेट आहे की आमची ही जी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडगाव आहे तर ती सुद्धा अगदी त्याच तोडीची व्हावी त्या दृष्टिकोनातून सरांचं ध्येय असणार आहे. सर खूप खूप धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खरं पाहिलं तर जिल्हा परिषद शाळांकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन खूप बदलला. त्याच्या मागचं कारण असं आहे की जिल्हा परिषद शाळांमध्ये जे विद्यार्थी जातात त्यांच्याकडे गुणवत्ता नाही राहत किंवा पाहिजे तसं शिक्षण नाही मिळत असं साहजिकच पालकांच्या तक्रारी असतात. परंतु खरंच ही गोष्ट खरी आहे का? ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणारे शेकडो विद्यार्थी
आदरणीय संतोष डोळे सर यांच्या माध्यमातून शिष्यवृत्ती परीक्षा असेल, NMMS परीक्षा असेल किंवा जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा असेल, यामधनं पास झालेत. त्यांनी घवघवीत यश मिळालं आणि आज जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये ते अतुलनीय असं यश मिळवत आहे. हे खरं तर ज्यांच्यामुळं शक्य झालेलं आहे असं वाशिम जिल्ह्याचं वैभव, वाशिम जिल्ह्याचं रत्न आदरणीय संतोष डोळे सर आपल्यासोबत बोलण्यासाठी आज गुरुजन प्लॅटफॉर्मवरती आलेले आहेत. खरं पाहिलं तर आज मी स्वतः या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडगाव या ठिकाणी आलेलो आहे. खूप सुंदर असा प्रांगण आहे, परिसर आहे. विद्यार्थी तुम्ही बघितले किती क्यूट आहेत आणि सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापक महोदय, गावचे सरपंच यांच्याशी आपण बोललो. आता वेळ आलेली आहे ती म्हणजे संतोष सरांशी बोलण्याची. संतोष सर, मला खूप संतोष वाटत आहे की ज्या व्यक्तिमत्वाशी मला बोलायचं होतं, चर्चा करायची होती, त्यांच्याशी मी बोलतोय. प्रथमतः आपलं गुरुजन चॅनलवरती मनापासून खूप खूप स्वागत. एक वाशिम जिल्ह्याचा नागरिक म्हणून मी सर वाशिमकरांच्या वतीनं, समस्त जनतेच्या वतीनं एका आदर्श शिक्षकाचे खूप खूप धन्यवाद म्हणतो की सर तुमच्यामुळं असंख्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती असेल, NMMS असेल, जवाहर नवोदयची जी परीक्षा असते, प्रवेश परीक्षा, त्यामध्ये अतिशय सुंदर मार्गदर्शन मिळत आहे. संतोष सर, हे जिल्हा परिषद शिक्षक होण्याचं तुम्हाला सांगितलं कोण का बा आपल्याला जिल्हा परिषद शिक्षक व्हायचं? तर सर सांगितलं कोणी नाही, परंतु माझ्या मनातच लहानपणापासून एक प्रश्न होता. मी जेव्हा वर्गामध्ये आमचे शिक्षक आम्हाला शिकवायचे, त्यांचं जेव्हा मी अध्यापन पाहायचो, त्यांचं टीचिंग पाहायचो, ज्या शिक्षकांचं अध्यापन मला आवडायचं, तर तेव्हाच मी मनोमन ठरवलं होतं की आपणही शिक्षक व्हावं. ती मला स्वयंप्रेरणा ती बालपणातच मिळालेली आहे. म्हणजे ती मला एक माझ्या गुरुजनांकडूनच मिळाली असं मी म्हणेन. आणि मग परिस्थिती ती माझी हालाकीची होती. अशी काही आर्थिक परिस्थिती माझी चांगली नव्हती. मग 10वी झाल्यानंतर साहजिकच तेव्हा D.Edचं फॅड होतं 1990-92 मध्ये. 10वी मध्ये मला चांगलं पर्सेंटेज आलं आणि म्हणून एक त्यावेळेस शॉर्टकट होता नोकरी मिळवण्याचा, D.Ed. तर D.Ed कडे खूप ओढा होता, खूप कल होता त्या विद्यार्थ्यांचा त्या काळच्या. तर मग मी चांगले मार्क्स आल्यामुळे सहजच फॉर्म भरला आणि D.Ed ला लागलो. आणि मग ती खूप मला माझ्या मनासारखी गोष्ट झाली की बुवा आता आपल्याला शिक्षक होण्यासाठी एक खूप चांगली संधी निर्माण झालेली आहे. आणि अशा प्रकारे अमरावतीला D.Ed करून मग शिक्षक झालो. तुम्ही ह्याच गावचे सर प्रॉपर? मी ह्याच गावचा, मूळ गाव माझं हेच. मग तुमचं प्राथमिक शिक्षण याच शाळेत झालेलं आहे? याच शाळेमध्ये. मी स्वतःला एवढा नशिबवान समजतो की ज्या शाळेमध्ये मी 1ली, 2री, 3री, 4थी शिकलो, त्या शाळेत मी 2008 ते 2018 पर्यंत शिक्षक म्हणून कार्यरत होतो. अच्छा, इथे तुम्ही 10 वर्ष आधी सर्व्हिस दिलेली? 10 वर्ष मी इथं कार्यरत होतो. बरं. आणि परमेश्वराची कृपा, पुन्हा एक संधी मला या ठिकाणी येण्याची दिली. बरोबर. आणि गावकऱ्यांच्या आग्रहास्तव मी या ठिकाणी पुन्हा एकदा रुजू झालो 9 नोव्हेंबरला. बरोबर. सर, आता आपल्या माध्यमातून नेमकं कशा पद्धतीनं शिष्यवृत्ती असेल किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहे त्यांचं मार्गदर्शन मुलांना केलं जातं, ज्यामुळे खरं पाहिलं तर असंख्य विद्यार्थी हे नवोदयमध्ये, NMMS मध्ये किंवा इतर स्कॉलरशिपच्या परीक्षांमध्ये अत्यंत चांगली कामगिरी करत आहेत. असं काय रसायन आहे संतोष सरांकडे? रसायन सर, माझा एक विश्वास आहे की संत तुकारामाच्या अभंगाप्रमाणे ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. आणि जसं की आपण पाहतो एखादं पिंपळाचं रोपट एखाद्या खडकावर उगवते, खरंच त्याच्यामध्ये तेवढं सामर्थ्य असते का? ते हिरवगार राहते, पण पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. बरोबर. निर्धाराच्या वाटेवर निर्भीडपणे चालता आलं पाहिजे. निर्धाराचं संकटाचं काय, ती येतात आणि जातात. मातीत घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. सर, नवोदय हा खूप कठीण विषय आहे. बरोबर. आणि स्पर्धा एवढी वाढलेली आहे की साखरा शाळेचं खूप मोठं आव्हान आहे. आणि नवोदयाला विद्यार्थी लावायचा म्हटल्यावर बॉटम मधून काम करावं लागते त्याला टॉपवर नेण्यासाठी. बरोबर. आणि आतापर्यंत मी जेवढे मुलं लावले त्यामध्ये मला आजपर्यंत फक्त 50%
निकाल मला मिळालेला आहे. बरोबर. माझ्या मनाप्रमाणे मी जेवढे मुलं धरले, जेवढं अध्यापन केलं, की आता आपण जर समजा गृहीत धरलं की आपण एवढं अध्यापन केलं, एवढं शिकवलं, एवढ्या टेस्ट घेतल्या, यावर्षी आपल्याला 10 मुलं लागणार आहेत आपले. बरोबर. पण त्या वर्षी नेमके 5च मुलं लागतात. अच्छा. म्हणजे याच्यामध्ये सर 100% यश, 100% यश तुम्हाला मिळेलच असं नाही. याची काही स्पर्धेमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. सर मग आता म्हणजे या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी किती विद्यार्थी सिलेक्ट झाले होते, त्यापूर्वी नेमका एकंदरीत किती आकडा? मागच्या वर्षी माझे 6 विद्यार्थी उकळी पेन वरून सिलेक्ट झालेले आहेत. होतो बढिया. एका शाळेमधून? हो हो. अरे वा. त्याच्या मागच्या वर्षी त्याच शाळेमधून माझे 13 विद्यार्थी सिलेक्ट झाले होते. 13 विद्यार्थी एकाच वर्षी एका शाळेमध्ये? हो हो, एकाच शाळेमध्ये. आणि त्या ठिकाणच्या 7.5 वर्षाच्या सेवेत जवळपास माझे 48 विद्यार्थी नवोदयला लागले. क्या बात. आणि 20 विद्यार्थी स्कॉलरशिप होल्डर आहेत. बरं. आणि मी 5वीचं जरी नवोदयाचं काम करत असलो तरी पण माझ्याकडे 5व्या वर्गात जे मुलं नवोदयला लागले नाही ते 8वीच्या क्लाससाठी येतात. असे 2 मुलं मी त्या ठिकाणी 8वा वर्ग नसूनही नवोदयाला म्हणजे अध्यापन केलं आणि ते विद्यार्थी पात्र झालेले आहेत. सर मग आता एकंदरीत जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिकोन फार बदललेला आहे. त्यामागची विविध सामाजिक कारणं असू शकतात. कदाचित आपण शालेय शिक्षण विभागाकडून ज्या काही गोष्टी पालकांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्यामध्ये कुठेतरी कमी पडतो असो, हेही काही कारण असू शकतं. आपण स्वतः सर ग्रामीण भागातीलच विद्यार्थी आहात. तुम्ही लहान होते त्यावेळेसच्या पालकांचा शाळेबद्दलचा विचार आणि आजच्या पालकाचा विचार यामध्ये सर कुठं काय तफावत वाटते तुम्हाला? नेमकं काय झालंय? खूप तफावत आहे. खूप म्हणजे कसं, त्यावेळेस पालकांकडे पर्याय नव्हता. बरोबर. हा, हे महत्वाचं. पालकांकडे पर्यायच नव्हता. आणि आज मात्र पालकांकडे अनेक पर्याय आहेत. असंख्य पर्याय झाले. पालक मुलांवर प्रयोग करतायत. त्यांची प्रयोगशाळाच विद्यार्थी झाले. हा, आपलं पाल्य हा आपली प्रयोगशाळा नसावी. अगदी बरोबर. तरी मला वाटतं. पण होत काय आहे, पालक मुलांकडून खूप अपेक्षा करतात. अगदी बरोबर. वास्तविक आपण सगळे आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले. तुम्ही पण प्राध्यापक आहात, मी पण शिक्षक पदापर्यंत पोहोचलो. आता त्यावेळेस आपल्याला असा काही अट्टहास नव्हता आपल्या पालकांचा की तू वाशिमला शिक. नाही. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की पालकातून खेड्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये लोक विस्थापित होत आहेत. बरोबर. आणि हेही खूप मोठं कारण आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, लोकसंख्या वाढ हा जो भेडसावणारा प्रश्न होता तिथे कुठेतरी त्यांना आळा बसलेला आहे. म्हणून विद्यार्थी संख्या पण कमी होत आहे. बरोबर. विद्यार्थी संख्या कमी होत आहे. आणि मी जेव्हा 2008 मध्ये या ठिकाणी होतो तेव्हा माझे 2ही मुलं मी याच शाळेत शिकवले. बरं. अच्छा, म्हणजे तुम्ही या प्रश्नाकडे मला यायचं होतं. मी या शाळेत शिकवण्याचे कारण आहे की आपण स्वतःला कमी का समजायचं. बरोबर. आपण आपल्या पाल्याला या ठिकाणी शिक्षण जर आपण त्याला या शाळेत टाकलं तर मग आपलाही कस लागतो. बरोबर. आपल्या पाल्याचाही कस लागतो. आणि एक परिस्थिती या ठिकाणी अशी निर्माण होते की आपला मुलगा या शाळेत आहे, मग आपण या शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदलून जातो. आणि आजकालचे पालक मुलांकडून खूप अपेक्षा करून राहिले आणि मुलं त्या अपेक्षा पूर्ण करतीलच हे काही सांगता येत नाही. सर, मुलं तुम्हाला असं वाटतं या अपेक्षेमुळे म्हणजे 2 प्रकारचे पालक आपण बघतो. एक असे पालक आहेत की ते शिक्षणाबद्दल फारसे अवेअर नाही आहेत, किंवा आपला मुलगा शाळेला जातोय, काहीतरी वाचतोय, शाळेने सरांनी काहीतरी दिलंय, करतोय नाही करतोय. दुसरा एक असा पालक वर्ग आहे की नाही, माझ्या मुलाने रात्री सकाळी 7 वाजतापासून रात्री 9 वाजेपर्यंत अभ्यास करायला बसायलाच पाहिजे, त्याने एवढे मार्क आणायलाच पाहिजे. ह्या दोन्ही मुळे सर म्हणजे एकंदरीत पालकांचं खूप दुर्लक्ष आणि पालकांचं अतिलक्ष यामुळे सर विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवरती, त्यांच्या मानसिकतेवरती, त्यांच्या शारीरिक आणि मानसिक बदलांवरती काय परिणाम होत असेल सर, आपले अनुभव? त्यांच्या जडणघडणवरती आणि त्यांच्या बदलांवरती खूप मोठा परिणाम होत आहे. ज्या गोष्टी मुलाला जमतात त्या गोष्टी करण्यात त्यांना खूप आनंद असतो. पण ज्या गोष्टी त्याला मुळातच जमत नाही आणि पालकांचा एक प्रेशर असते त्याच्यावर की बा हे तू केलंच पाहिजे, तर ह्याच्यामुळे तो करेलच असं काही सांगता येत नाही. आणि याच्यातून आपण पाहतो मग विचित्र काही घटना घडतात. बरोबर. मुलं वेगळे मार्ग स्वीकारतात. हा, तर त्याच्यामुळं
मी असं म्हणेन सर की मातृभाषेतून जे शिक्षण आपण घेतो तर हे आत्मविश्वास निर्माण करणारं शिक्षण आहे. होय. आणि एखाद्या इंग्रजी भाषेतून किंवा दुसऱ्या भाषेतून आपण शिक्षण घेतो त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की आत्मविश्वास पूर्ण तो त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये सामील होत असेल, त्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करत असेल तर आपल्या मातृभाषेतून जर त्याला शिक्षण दिलं गेलं इंग्रजी माध्यमातले अनेक मुलं मी असे बघितले की ज्यांना ना धड मराठी जमत आहे ना धड इंग्रजी जमत आहे, घरके ना घाटके असे होतात. पण म्हणजे आपण इंग्रजी माध्यमांच्या शाळांना किंवा खासगी शाळांना कमी लागतोय हा काही प्रकार नाहीये. परंतु एक सर्वसामान्य जो ट्रेंड आहे की आपल्या आजूबाजूला जी शाळा आहे जी गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ शकते त्या शाळेवरती विश्वास न टाकता आपल्या पाल्याचा खऱ्या अर्थानं प्रचंड मोठा वेळ हा येण्या जाण्यामध्ये जातोय, त्याच्या मानसिकतेवरती परिणाम पडतोय, त्याचे जवळचे मित्र त्या ठिकाणी नाही आहेत किंवा त्याला ज्या भाषेमधनं अध्ययन सोपं होऊ शकतं ती भाषा टाळून आपण एका वेगळ्या भाषेमधलं शिक्षण देतो, याचा निश्चितच परिणाम पडतो. सर आता तुम्ही जी स्कॉलरशिपमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने विद्यार्थी सिलेक्ट होतात, सर आपण एक विद्यार्थी जो संतोष शिरोळे सरांकडे नाही आहे परंतु त्याचंही एक स्वप्न आहे की माझं सुद्धा सिलेक्शन नवोदयमध्ये व्हावं, त्या विद्यार्थ्याने नेमकं कशी अभ्यासाची स्ट्रॅटेजी करावी आणि त्याचे जे सन्माननीय शिक्षक जे त्याला शिकवतात परंतु असलेल्या परिस्थिती नुरूप त्यांना ते नवोदयचे स्पेशल क्लासेस त्या विद्यार्थ्याला देणं शक्य नाही, त्या शिक्षक बांधवांनी नेमकं काय करावं याबद्दल संतोष सरांचं काय? तर नवोदयला जर तुम्हाला लागायचं असेल तर भरपूर सराव करावा लागतो. बरं. जवळपास माझी मुलं 150 ते 200 टेस्ट सोडवतात एका वर्षामध्ये म्हणजे 6 महिन्यामध्ये. 6 महिन्यामध्ये 3 महिन्यात तो सिलेबस आपण घेऊ शकतो. नवोदयचा सिलेबस हा तुम्ही 3 महिन्यामध्ये पूर्ण करता कम्प्लीट होते. आणि 3 महिन्यानंतर जे आपण टेस्ट सुरू करतो परीक्षेपर्यंत तर त्याच्यात 150-200 टेस्ट घेतल्या जातात. बरं. त्यामध्ये मुलांचं एक मानसशास्त्र आहे, त्यांना थकवा, कंटाळा, स्मरण, विस्मरण ह्या गोष्टी होतात. त्यामुळं वेळोवेळी त्या गोष्टीची रिव्हिजन वेळोवेळी त्या गोष्टी घ्याव्या लागतात. बरोबर. तेव्हा कुठे मुलं ट्रॅकवर राहतात. आणि माझा असा अनुभव आहे की आता नवोदयचं फॅड खूप वाढलेलं आहे. प्रत्येकच पालकाला वाटतं माझा पाल्य नवोदयला लागावा. बरोबर. आणि साहजिक आहे. एक तहसीलदार साहेब मला भेटले होते तर त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला की बा नवोदयला जो मुलगा लागतो तो मुलगा 11 वर्षाचा IAS ऑफिसर असतो. वाह. मला खूप छान वाटलं की आपण IAS ऑफिसर तयार करायला लागलो. क्या बात आहे. त्याची खूप धन्यता वाटली. आणि तो IAS ऑफिसर म्हणजे तो कलेक्टर आयुष्यात 2दा होऊ शकतो. बरोबर. एक 11व्या वर्षी आणि एक भविष्यात. बरोबर. त्याला तशा प्रकारचं वातावरण मिळालं तर त्याला तशा प्रकारच्या संधी मिळाल्या पालकांनी दिल्या तर ते होऊ शकते. आणि नवोदयचा एक असा अनुभव आहे की आता बऱ्याच ठिकाणी राज्य स्तरावरच्या सराव परीक्षा होतात. मागच्या वर्षीचा अनुभव असा आहे सर की माझ्या एका मुलीनं फाळेगावला 80 क्वेश्चन पैकी 79 क्वेश्चन राईट केले. बरं. नवोदय काय आहे हे याच्यातून आपल्याला समजेल. बरोबर. 80 पैकी 79 क्वेश्चन प्रत्येक ठिकाणी 78, 79 असे क्वेश्चन राईट करायचे. आणि ती मुलगी मेन परीक्षेला मुख्य परीक्षेला फक्त 72 क्वेश्चन राईट करू शकली. बरं. आणि ती अपात्र झाली. बरं. म्हणजे तिचा स्कोर तेवढा आला नाही. तर म्हणूनच मला एकच याच्यातून सांगायचं आहे की नवोदयला जर तुम्हाला लागायचं असेल तर एकाग्र मुलगा असणं खूप आवश्यक आहे. बरोबर. सगळ्या काही गोष्टी ज्या कराव्या लागतात त्या एकाग्र चित्ताने कराव्या लागतात. आणि तिथं कसं आहे आपण पण कधी कधी सिली मिस्टेक होते. आपल्याच्यानं पण बारीक चुका होतात. बरोबर. ते म्हणतात ना कबड्डीच्या खेळामध्ये नजर हटी दुर्घटना घटी. बिलकुल. एखाद्या वेळेस जरी विद्यार्थ्याची नजर हटली त्या आकृतीवरून, त्या गणितावरून, त्या उतार्यावरून तर तिथे चुकीचा OMR शीटवर चुकीचा गोल घोटला जातो आणि त्याच्या एका गोल चुकीचा घोटण्याचे परिणाम असे होतात की त्याची एका वर्षाची मेहनतीवर पाणी पडतं. बरोबर. तर पण एक नक्की आहे जे मुलं नवोदयला पात्र होतात त्यांच्याकडे कमालीचं टॅलेंट असते. तुम्ही जर मला एखादा प्रश्न विचारला की सर 2025 किंवा 2026चं
तुमच्या वाशिम जिल्ह्याचं किंवा तुमच्या बुलढाणा जिल्ह्याचं टॅलेंट कुठे आहे, हा तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की आमच्या वाशिम जिल्ह्याचं टॅलेंट जे विद्यार्थी 80 विद्यार्थी सिलेक्ट होतात ते आहे, ते उद्याचे सायंटिस्ट आहेत, क्या बात, ते उद्याचे पंतप्रधान आहेत. बरोबर. आणि न लागलेले नाहीत असा नाही, बरोबर. असा हा भाग नाही, ते पण खूप छान असतात. होय. आणि 350 रन जरी भारतानं केले, ऑस्ट्रेलिया 1च रन जास्त करावा लागतो जिंकण्यासाठी. होय, होय, होय. असं काही 700 रन करायची गरज नसते. नाही नाही. मग नेमकं इकडे तसंच होत हा. आहे. एखादा चुकला म्हणजे तो त्या लायकीचा त्या पात्रतेचा नाही, असं असा नाही. गैरसमज पालकांनी करू नये. अगदी बरोबर. तुमचा मुलगा जर प्रत्येक परीक्षेमध्ये, सराव परीक्षेमध्ये 75-76 क्वेश्चन राईट करत असेल, हा. तर तो IAS ऑफिसर आहेच. बरोबर बरोबर. मी असं म्हणतो, ठामपणानं सांगतो. आणि असं म्हणतात की बा या घरातून पिल्लू उडावे, हा. घेऊन अदम्य शक्ती, हा, नजर असावी ध्येयावरती, पण उंबरठ्यावर भक्ती. क्या बात आहे. तर ह्या गोष्टी मॅटर करतात. आपल्या जो विद्यार्थी नवोदयाला लागतो, हा, तो निश्चितच त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होतो. बरोबर. आणि जे विद्यार्थी यशस्वी झाले ते आपल्याला विसरत नाहीत, हेही तेवढंच खरं. खरी गोष्ट. फोन करतात, तब्येत कशी आहे सर, काय विचारतात. चाललं सर, हा आणि आल्यानंतर दर्शन घेतात. हा, याच्यात खूप धन्यता वाटते सर. बरोबर. आणि तुमच्या म्हणून ऊर्जा मिळते, हा, प्रेरणा मिळते, चांगलं आणि वाटतं. पुन्हा एकदा जोमानं काम करण्याची एक शक्ती मिळते, पॉवर मिळते, बळ मिळते. तुम्हाला असे एखादे शिक्षक आहेत ज्यांनी संतोषला धरून खूप मारलं, ज्यांची आठवण येते? मारलं. मला माझ्या वर्ग शिक्षकाने मारलं नाही. अच्छा. पण मला माझ्या प्राचार्याने मारलं. हा. त्याला एक कारण होतं. हा. तर आमच्या शाळेत श्रीकृष्ण विद्यालयाला होतो मी. हा. वर जायचं असे, असं वर पायऱ्या सोडून जावं लागत असे आमच्या वर्गात. हो. मग माझ्या मित्रांनी काय सुरू केला कार्यक्रम, मी वर्गात गेलो, मी दिसायला लहान, की मला धरून खाली टाकत. अच्छा. हा, मी पुन्हा वर जायचो, हो, पुन्हा धरून मला खाली टाकत. मग मी काय केलं, मी परेशान झालो. मग म्हटलं आता यायला काहीतरी शिक्षा द्यायला लागते. मी चप्पल भिरकावली त्याच्यावर. बरं. आणि ती अक्षरशः चप्पल एका पडद्या खालून प्रिन्सिपलच्या पायाजवळ जाऊन थांबली. बरं. मग प्रिन्सिपलनं बोलावलं. हा. बोलावल्यानंतर सर्वांना बोलावण्यात आलं. हा. त्यामध्ये चांगला चोप बसला. बरं. खूप मार खायचं काम पडलं. अच्छा. बस एकदा शिक्षा झाली. बाकी अभ्यासासाठी शक्यतोवर नाही झाली शिक्षा. म्हणजे संतोष सरांनी लहानपणापासूनच अभ्यासाला आपलं मानलं होतं. हो. माझ्यासारखे काही विद्यार्थी असतात की ज्यांना अभ्यास फारसा आवडत नाही, त्यांना फारसा असं काही अभ्यासामध्ये मन नसतं. काय करावं अशा विद्यार्थ्यांनी, किंवा जेणेकरून चला वा ठीक आहे, मी एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे, आणि मग त्यानंतर ते थोडा प्रयत्न करत मग नंतर चांगलं कॉन्सन्ट्रेशन लागेल, त्याला चांगल्या कन्सेप्ट करतील. तर त्या विद्यार्थ्याला मुळात गोडीच नसेल, हा, तर त्याच्या शिक्षकानं किंवा आपलं पालकानं हा, त्याच्यामध्ये रुची निर्माण होईल, हा, ह्याच्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. बर. कारण एकदा गाडी त्याची ट्रॅकवर आली की मग मात्र ती गाडी थांबत नाही. बरोबर. आणि त्यासाठी आपण कारणीभूत असतो. कुठेतरी त्याची रुची नाही, ही गोष्ट खूप मॅटर करते. बरोबर. का नाही, हा, त्याला प्रवाहात आणणं आपलं काम आहे. बरोबर. आणि एकदा तो प्रवाहात आला हा, तर मग आपलं कौशल्य आपल्याला पणाला लावावं लागतं. बरोबर. शिक्षकानं जर आपलं कौशल्य पणाला लावलं तर मला वाटतं ह्या गोष्टी अशक्य नाही. जसं की आपण आपल्या हाकेच्या अंतरावर गाव आहे, हा, आकाश पोपळगट. बरं. हो हो हो, रिसोड तालुक्यामधला खेड्यात शिकलेला होय विद्यार्थी. होय होय, खरी गोष्ट आहे. 350 कोटीचं पॅकेज आहे त्याला. हो. तर तो त्याची इंद्रधनुष्यवर एक मुलाखत पाहिली, हा, की 12व्या वर्गातला पोरगा हा, की सेल्फ मोटिवेट कसा होतो. बरोबर. तर त्यानं सांगितलं की जेव्हा बॅड पॅच येते, हा, तर अगदी जवळचे लोक दूर जात असतात. बरोबर. तर त्यावेळेस त्यानं सांगितलं की मला सुरेश भटांची कविता मोटिवेशन द्यायची. बरं. विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, वा, पेटेन उद्या पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. क्या बात आहे. तर हे कुठेतरी त्या मराठवाड्याच्या लेकराकडून आपल्याला शिकण्यासारखं आवश्यक आहे. आणि त्याच्याविषयी मोठेपणा याच्यासाठी वाटतो हा, की तो आपल्या महाराष्ट्राचा आहे, आपल्या देशाचा आहे. हा, आणि दुसरा एक मोठेपणा असा आहे की तो विदर्भात पण शिकला. होय. कारण तो रिसोर्टला पण होता भारत माध्यमिक. बरोबर बरोबर. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी पण असे इंटरव्ह्यू जे आहेत, हा, जसं की आकाश पोपळगट हो, पाहायला पाहिजे. बरोबर. तो ऐकला पाहिजे. आणि तो
आत्मसात केला पाहिजे बरोबर. नंतर मात्र तुम्ही जे म्हणता की गोडी नाही, अशा विद्यार्थ्यांना जर अशा इंटरव्ह्यू दाखवले गेले तर निश्चितच ते रस घेतील अध्यापनामध्ये आणि पाहतील, काहीतरी करण्याचा प्रयत्न ते करतील. बरोबर. सर, पालकांचा जो जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, म्हणजे पालकांना एक काय मेसेज द्याल? आणि दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आमचे जे शिक्षक मंडळी आहेत, खरंच त्यांनी मला काय म्हणायचं तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचलं. आम्ही शिक्षक म्हणून नेमकं काय करायला पाहिजे आमच्यासारख्या नवख्या शिक्षकांनी, जेणेकरून विद्यार्थ्यांची गोडी ही शाळांकडे वाढेल, आणि आमच्या पालक वर्गाने नेमकं काय करायला पाहिजे जेणेकरून जिल्हा परिषदेच्या शाळांना पुन्हा एकदा तो भरभराट येईल, तो किलबिलाट मुलांचा पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळांच्या प्रांगणामध्ये येईल. किलबिलाट आहे, परंतु आपण बघतो मुळातच लोकसंख्या वाढ अशी झपाट्याने होत नाही. त्याच्यामुळं विद्यार्थी संख्या प्रत्येकच ठिकाणी हा खरंच खूप महत्वाचा फॅक्टर आहे. मी काकरदातीचे आपले राऊत सर जे आहेत, मी दर्शकांना सुद्धा सांगेन, मी त्यांना एक दिवस असं बोललो की सर म्हटलं असं काय कारण आहे की जिल्हा परिषद शाळांची संख्या इतकी कमी होऊन राहिली. सरांनी मला सांगितलं की अरे म्हणे लग्नच नाही होऊन राहिले, लग्नच नाही झालं, गावामध्ये लग्न नाही झाले तर मुलं येणार कुठून? आणि जर समजा या वर्षी लग्न झालं तर ते पुन्हा 3 वर्ष 4 वर्ष लागतील त्या मुलाला शाळेमध्ये यायला. ती खूप मोठी दरी निर्माण झालेली आहे. होय होय. आणि विद्यार्थी संख्या जर आपल्याला वाढवायची असेल तर आपल्याला विद्यार्थ्यांचा दर्जा म्हणजे त्यांचा गुणवत्ता विकास असा पालकांना दाखवावं लागेल. जसं मी मागच्या 2 महिन्यापूर्वी जॉईन झालो तर आमच्या शाळेत जवळपास 40 ऍडमिशन झालेले आहेत. तर त्या ऍडमिशन या उद्देशानं झाल्या की या ठिकाणी आता नवोदयचे, स्कॉलरशिपचे, NMMSचे, त्याचबरोबर IM विनर या परीक्षेचे क्लास होतील. बरं. आणि माझं एक मी शेअर करतो, तुम्ही असं म्हणा, तुम्हाला ती गोष्ट माहीत बी आहे की मला 365 दिवस फक्त मी शाळेतच करमते. मला मी बाहेर हिंडू फिरू शकत नाही. आणि म्हणून लोकांची जो ओढा आहे विद्यार्थ्यांचा, निश्चितच पुढच्या वर्षी आमच्या शाळेत जवळपास आणखी 50 विद्यार्थी वाढू शकतो. म्हणजे 300च्या वर आमची पटसंख्या जायला जास्त वेळ लागणार नाही. आणि आमच्या शिक्षकांसाठी मेसेज, शिक्षकांसाठी एकच मेसेज, आपण करत राहायचं, यश आपल्याला मिळणार आहे. बरं. अध्यापनाकडे आपले शिक्षक पाठ फिरवत नाही हे मला माहिती आहे, पण थोडंसं जास्त कौशल्यपणाला जर लावलं, आपण मुलांमध्ये रुची निर्माण केली तर मुलं येतील आपल्याकडे. बरोबर. आपली पट वाढतील आणि शाळा राहणारच आहेत. शाळा कुठे जाणार नाही. शासन शाळा बंद करू शकत नाही. बरोबर. कारण शिक्षण ही मूलभूत गरज आहे. हो. तुमची, आमची, सर्वांची. शिक्षणाशिवाय तर कोणतीच गोष्ट होणार नाही. अगदी बरोबर. त्यामुळं तसं पाहिलं तर माझ्या मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत की ज्यांची उत्तर मला संतोष सरांकडनं घ्यायची आहेत. आज मला वैयक्तिकरित्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडगाव या ठिकाणी आल्याच्या नंतर आता सुद्धा मी हे जे बोलताना रेकॉर्ड करतोय तर तुम्हाला मुलांचा काहीतरी ते कविता म्हणतायत किंवा कशाच तरी वाचन करतायत, तुम्हाला ऐकू येत असेल. तो शाळांचा किलबिलाट, शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सातत्याने असावा यासाठी आमचा हा प्रयत्न आहे सर. गुरुजींच्या माध्यमातून आम्हाला खरंच मनापासून वाटतं जिल्हा परिषदांच्या शाळा वाढल्या पाहिजेत, टिकल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांचा किलबिलाट या शाळांमध्ये असला पाहिजे यासाठी आमचा खूप प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नामध्ये आज आपण पहिली जी शाळा निवडली ती तोंडगावची शाळा होती. आणि हे शाळा निवडण्यामागं मला खूप दिवसांपासून एक मनामध्ये इच्छा होती की मला संतोष शिरोळे सरांची मुलाखत घ्यायची आहे. सर, आज आपल्या माध्यमातून या सुंदर शाळेच्या प्रांगणामध्ये मला यायला मिळालं. आपण आपल्या शाळेचा संपूर्ण शिक्षक वृंद, सर्व विद्यार्थी, सन्माननीय मुख्याध्यापक महोदय, सरपंच महोदय यांच्याशी बोलण्याचा योग आला. याबद्दल सर मी प्रथमतः माझ्या व्यक्तिशः मी आपले खूप खूप ऋणी आहे सर. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी आले, आमच्या विद्यार्थ्यांशी हितगुज केली, त्यांची जी गुणवत्ता आहे ती या ठिकाणी तुम्ही त्या गुणवत्तेची तोंड भरून कौतुक केलं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही बोलकं केलं, त्यांना व्यक्त केलं. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. आणि मी तुम्हाला अशी एक ग्वाही देतो की आमच्या शाळेची पटसंख्या अशीच वाढत राहणार आहे आणि जिल्हा परिषदचा दर्जा पण
आमचा आता खूप मोठा उंचावणार आहे, कारण आता या पिढीतले जे शिक्षक आहेत ते खूप व्यस्त आहेत, अध्यापनामध्ये व्यस्त आहेत, ते खूप काम करत आहेत आणि ह्यातून नक्कीच चांगल्या गोष्टी निष्पन्न होणार आहेत. मला एक महत्त्वाची गोष्ट याच्यासाठी सांगतो की आमच्या शाळेतून, आमच्या गावामधून जे MBBS MD 10-15 विद्यार्थी झाले, बरं, त्यामध्ये त्याच्यातले जवळपास 11 ते 12 विद्यार्थी या जिल्हा परिषद शाळेचे आहेत. बरं, खाजगी शाळांचे विद्यार्थी नाहीत, ते या शाळेचे विद्यार्थी आहेत. या शाळेत 1 ते 7 शिकून ते खाजगी शाळेमध्ये गेलेले आहेत, ते इथूनच गेलेले आहेत. आणि म्हणून जिल्हा परिषदच्या शाळांना कमी लेखणं मला वाटते हे योग्य नाही. बरोबर. आणि म्हणून पालकांना पण एक विनंती करतो तुमच्या गुरुजनच्या माध्यमातून की आपल्या शाळेवर विश्वास ठेवा. अतिशय चांगल्या परिस्थितीतले लोक आपले पाल्य कुठेही शिकवतील, पण जे आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी शाळा ह्या राहिल्या पाहिजे, ह्या टिकल्या पाहिजे. आणि त्या शाळा राहण्याची आणि टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनीवर येऊन पडलेली आहे. म्हणून आता आपल्याला खडू, फळा, डस्टर किंवा शासनानं जे काही साहित्य पुरवलेलं आहे, डिजिटल बोर्ड असतील, सायन्स लॅब असेल, कॅम्प्युटर लॅब असेल, त्याचा प्रभावीपणे अध्यापनामध्ये वापर करावा लागेल आणि आपल्या पाल्यांना, आपल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावं लागेल. ही काळाची गरज आहे. मी आदरणीय संतोष सर आणि संपूर्ण टीमचं मनापासून आभार मानतो. त्यांनी त्यांच्या अध्यापनामधला अत्यंत महत्त्वाचा वेळ आम्हाला दिला आणि इतकी सुंदर असं बातचीत केली, दिलखुलासपणे चर्चा केली, अनेक प्रश्नांची उत्तरं निसंकोचपणे दिली. याबद्दल मी सर्व टीमचं मनापासून खूप खूप आभार मानतो. सर धन्यवाद. मस्त झाली. हवा हूँ हवा में बसंती हवा हूँ, सुनो बात मेरी अनोखी हवा हूँ हवा में, बड़ी बावली हूँ बड़ी मस्त मौला, नहीं कुछ फिकर है बड़ी ही निडर हूँ, जिधर चाहती हूँ उधर घूमती हूँ, मुसाफिर जब हूँ हवा में, हवा हूँ हवा में, हवा हूँ हवा में बसंती हवा हूँ, सुनो बात मेरी अनोखी हवा हूँ हवा में, चढ़ी पेड़ महुआ थपा मचाया, गिरी धम्म से फिर चढ़ी आम ऊपर, उसे भी झकोरा किया कान में को, उतर कर भागी मैं हरे खेत पहुंची, वहाँ गेहूं में लहर खूब मारी, हवा हूँ हवा में बसंती हवा हूँ, सुनो बात मेरी अनोखी हवा हूँ हवा में, पहर दो पहर क्या अनेकों पहर तक, इसी में रही मैं खड़ी देखल सी, लिए शीश कलसी, मुझे खूब सूझी हिलाया झुलाया, गिरी पर नकल सी, इसी हार को पा हिलाई न सरसों झुलाई न सरसों, हवा हूँ हवा में बसंती हवा हूँ, सुनो बात मेरी अनोखी हवा हूँ हवा में. श्रुती राजू गट्टे. प्राजक्ता. पोलीस, डॉक्टर, इंजिनियर. थँक्यू.